आरोप केलेला आहे, सुप्रिया सुळेंनी आरोप केलेला आहे की बुवा पुण्याच्या कार्यक्रमात येण्यासाठी महिलांना धमकी वगैरे देण्यात आलेले आहे. आता धमकी दिलेली महिला इथे येणार आहे का कार्यक्रमाला? तर मात्र जळगावला आलेल्या महिलांना आम्ही धमकी दिली होती असं म्हणायला हरकत नाही. विनाकारण चांगल्या योजनेला एका बहिणींच्या बाबतीमध्ये असं बोलावं ही बाब मला तरी असं वाटतं की सुप्रियाताईंच्या तोंडाने शोभत नाही. कारण की ते एक सुसंस्कृत लोकसभेच्या खासदार म्हणून आम्ही त्यांना मानतो, पण त्यांच्या तोंडून हे शब्द चुकीचे आहेत. धमक्या देऊन कोणी महिलांना आणेल असं काही या राज्यामध्ये अजून इतकी स्थिती बिघडलेली नाहीये. ताईंनी अजून एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्या बहिणी होत्या पहिल्या लोकसभेच्या पहिल्या पण बहिणी होत्या, पण लोकसभा निकालानंतर त्या लाडक्या झाल्या. बघा, त्यावेळेस सुद्धा ही योजना अंमलात येणार होती, पण शेवटी प्रत्येक गोष्टीला आर्थिक विषय असतात आणि आर्थिक विषयावर सरकार चालत असतं. आता या योजनेला कमीत कमी 45,000 कोटी रुपये दरवर्षाला लागणार आहे. तेव्हा सरकारला या गोष्टीचा विचार करायला वेळ लागली. लोकसभेच्या वेळेस केलं असतं तर असं म्हणलं असतं की तुम्ही लोकसभेला बहिणीला पटवण्याकरता ही योजना केली, आता लोकसभा झाल्यानंतर आम्ही ही योजना करतोय, तर मात्र तुम्ही लाडक्या बहिणीची व लोकसभेनंतर तुम्हाला आठवण आली. हे विरोधकाचं कामच आहे. केली तर का केली, नाही केली तर का नाही केली. त्यामुळे आम्ही या गोष्टीला आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त जनतेची चांगली कामं करा, विकास कामं करा, लोकांची हितांची कामं करा. त्या पद्धतीने हे कामं होत आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सुप्रिया सुळेंनी एक आरोप केला की जो आता शासकीय कार्यक्रम घेण्यात येत आहे त्या महिलांना सक्ती करण्यात येत आहे. जर मिळवायला आले नाही तर तुमचे म्हणजे तुम्हाला खात्यात पैसे येणार नाही असे खासगी देऊन महिला सांगतात. हे बघा, देवेंद्रजींचं भाषण जर तुम्ही जळगावमध्ये ऐकलं असेल तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट बोलले. याचं कोणतेही आमदार बोलत असेल तर मी खपवून घेणार नाही, असं कुठलंच होऊ शकत नाही. हे काहीतरी भाषणामध्ये बोलावं आणि चुकीच्या पद्धतीने लोक जातील आणि काहीतरी त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करावा. आता एक संभ्रम या जळगाव जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रात झाला, पैसे काढून घ्या आणि पैसे वापस जाणार आहे. अहो, जसं कोरोनामध्ये बँकेला लाईन होती तशा पद्धतीची लाईन बँकेमध्ये आत होती. म्हणजे तुम्ही दिलेल्या महिलांना तुम्ही वेड्यामध्ये काढताय, त्यांना बिचारींना काम धंदे बुडवून तुम्ही लाईनीमध्ये उभं करताय. हे पाप आहे, हे पाप आहे. मला तरी असं वाटतं की तुम्ही या महिलांच्या बाबतीमध्ये जो संभ्रम निर्माण केला, पूर्ण बँकेवाल्यांच्या इथे लाईनीच्या लाईनी होत्या. एवढ्या उन्हामध्ये शेतीचे दिवस आहेत, तिचा 500 रुपये रोज बुडवून ती त्या ठिकाणी उभी राहिली. इव्हान तिने पैसे काढले असते ना. पण अशी काही अफवा बोलली, गर्दीमध्ये साप सोडला की महिलांना हे केलं. आता किती दिवस करणार आहे तुम्ही? दरवेळेस करणार आहे काय? आता पुढे आणखी 1 महिन्याने पैसे येतील त्यावेळेस पण असं म्हणणार आहे का? हे पहिले हे करतील. पण मला तरी असं वाटतं की अशा अफवा पहिलं हे चुकीचं आहे. तुम्ही बॉम्ब पाडली नाही, तुम्ही आजपर्यंत कोणाला 5 पैसे दिले नाही. जो देतो आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही असे जर अफवा फैलत असाल तर हे काही दिवस चालणारा विषय आहे, नंतर चालणार नाही. बऱ्याचशा महिलांना फक्त मेसेज आले पण अकाउंटला पैसे क्रेडिट नाही झाले. हे बघा, एकही महिला सुटणार नाही. त्या ठिकाणी कलेक्टर महोदय बसले, सगळे अधिकारी बसले आहेत. उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, पैशांच्या बाबतीमध्ये जर ती रेशोमध्ये बसत नसेल तर कदाचित ती सुटेल. पण वयाच्या मध्ये ती जर ती 65च्या वरती असेल तर ती सुटेल, ती 20ची असेल तर सुटेल. पण असं बाकी महिलांवर अन्याय होणार नाही. येणार नाही म्हणून निवडणुका पुढे ढकलते असा आरोप. 14 दिवस निवडणुका पुढे ढकलणे म्हणजे काही एक पर्व झाले की काय? जी निवडणुकीची आचारसंहिता 20-25 सप्टेंबरला लागणार होती ती फक्त 1 ऑक्टोबरच्या नंतर लागणार आहे. 10 दिवस अरे काय आभाळ पडून जाणार आहे काय? पण आता काही राहिलेलं नाही बोलायला. नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं. 2 राज्याच्या निवडणुका आहे. आता 19 तारखेपासून पुन्हा पाऊस दाखवलाय, पुढे दिवाळी आहे, दसरा आहे. त्यामुळे निवडणुका 10-12 दिवस पुढे सळकवल्या तर ते कारण पाहिजे. काही 12 दिवसामध्ये काय चित्र बदलणार आहे असं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.